सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सहकार इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि सहकार हा विषय वाणिज्य शाखेला आहे. या विषयातील प्रकरण क्रमांक 9 सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. स्वाध्याय दिलेला आहे. पहिला प्रश्न त्यातला अ. खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. सूचना लक्षात घ्या, विधाने पुन्हा लिहा असं म्हटलं आहे. म्हणजेच काय तर उत्तराची निवड करायची म्हणजे अचूक पर्याय निवडायचा आणि विधान पूर्ण लिहून रिकाम्या जागी उत्तर लिहायचं. उत्तराखाली शिस पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची, मग दुसरं विधान लिहायचं. या क्रमाने उत्तरपत्रिका व्यवस्थित लिहा. 1. सहकार शिक्षण व प्रशिक्षणातून टिंबटिंब नेतृत्व निर्माण व्हावे ही अपेक्षा असते. पर्याय अ. कुशल, ब. अकुशल, क. स्वार्थी आणि अचूक उत्तर आहे अ. कुशल. मग पूर्ण वाक्यात लिहायचं. सहकार शिक्षण व प्रशिक्षणातून कुशल नेतृत्व निर्माण व्हावे ही अपेक्षा असते आणि कुशल या शब्दाखाली 2 रेषा मारायच्या. 2. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था ही टिंबटिंब या ठिकाणी आहे. पर्याय अ. नवी दिल्ली, ब. पुणे, क. नागपूर आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे पुणे. 3. सहकार शिक्षण व प्रशिक्षण संघटन रचना टिंबटिंब आहे. पर्याय अ. एकस्तरीय, ब. द्विस्तरीय, क. त्रिस्तरीय आणि अचूक उत्तर आहे क. त्रिस्तरीय. 4. भारतात सहकार शिक्षण व प्रशिक्षण प्रसाराचे कार्य करणारी टिंबटिंब ही शिखर संस्था होय. पर्याय अ. राष्ट्रीय सहकारी महासंघ, ब. राज्य सहकारी संघ आणि क. जिल्हा सहकार मंडळे आणि अचूक उत्तर आहे राष्ट्रीय सहकारी महासंघ. प्रश्न क्रमांक ब. जोड्या जुळवायचा आहे अ गट आणि ब गट. अ गटामध्ये सहकार नियोजन समिती, ब. राष्ट्रीय सहकारी महासंघ, क. जिल्हा सहकार मंडळे, ड. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था, ई. डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्था. आता इथे 3 आणि 2 5च बाबी दिल्यात अ गटात आणि ब गटात मात्र 10 दिल्यात. म्हणजे त्यातल्या 5 जोड्या किंवा 5 शब्द उपयोगाचे नाहीत. अचूक जोड्या तुम्ही लावायच्यात. ब गटात काय काय दिले पाहूया. पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर 1946, राज्य पातळी 1954, केंद्रीय पातळी, विभागीय पातळी, जिल्हा पातळी. आता या अचूक जोड्या आपण पूर्ण करूया. उत्तरामध्ये सहकार नियोजन समिती 1946, राष्ट्रीय सहकारी महासंघ केंद्रीय पातळी, जिल्हा सहकार मंडळे जिल्हा पातळी, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था पुणे, डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्था नागपूर अशा जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच क आहे. खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह सुचवा. 1. राष्ट्रीय स्तरावर सहकार शिक्षण प्रशिक्षण संस्थांचे नेतृत्व करणारी सर्वोच्च संस्था. त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय सहकारी संघ. 2. राज्यस्तरावर सहकार शिक्षण प्रशिक्षण संस्थांचे नेतृत्व करणारी संस्था. तिचं नाव आहे महाराष्ट्र सहकारी संघ. 3. सहकारी संस्थेशी संबंधित घटकांना सुजाण व शिक्षित करण्याचा मार्ग. त्याचं उत्तर आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षण. ड प्रश्न आहे. खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. क्रमांक 1. भारतात सहकार शिक्षण प्रशिक्षणाची गरज नाही. आता हे विधान चूक आहे. इथे उत्तरं दिलेली आहेत. पहिलं विधान चूक. 2. सहकार शिक्षण प्रशिक्षणामुळे सभासदांमध्ये जागरूकता निर्माण होते. दुसरं विधान जे आहे ते आहे बरोबर. 3. सहकार शिक्षण प्रशिक्षणाने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. तिसरं विधानही बरोबर. 4. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची सभासदांना गरज नसते. चौथं विधान चूक.
5. भ्रष्टाचार व गैरव्यवहारांना आळा घालणे हा सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचा उद्देश असतो. 5वं विधान चूक. 6. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची रचना द्विस्तरीय आहे. 6वं सुद्धा चूक. 7. सहकारी शिक्षण व प्रशिक्षणातून कुशल नेतृत्व निर्माण होते. 7वं बरोबर. 8. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था ही राज्य पातळीवर कार्य करणारी संस्था आहे. विधान चूक. आता पहा, इथे एकूण 8 विधानं दिलेली आहेत. 8 पैकी पहिलं, नंतर 4थं, 5वं, 6वं आणि 8वं असे 4 चूक आहेत आणि बाकीची सगळी विधानं बरोबर आहेत. म्हणजे 2रं बरोबर आहे, 3रं बरोबर आहे आणि 7वं बरोबर आहे. 1 2 3 4 5 5 विधानं चूक आणि 3 विधानं बरोबर. प्रश्न क्रमांक पहिलाच आहे, त्यातला ई अचूक पर्याय निवडा. काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या आपल्याला भरायच्या आहेत रिकाम्या जागी, आणि त्यासाठी शब्द जे दिलेले आहेत ते खाली दिलेले आहेत. 1991 नागपूर, राज्य पातळी, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था, जिल्हा पातळी, हे शब्द वरच्या चौकटीमध्ये लिहायचे आहेत. क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, तर त्याची रिकाम्या जागेमध्ये उत्तर येणार आहे राज्य पातळी. आता क्रमांक 2 रिकाम्या चौकटीमध्ये उत्तर लिहायचे डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्था, त्याचं उत्तर आहे नागपूरमध्ये, नागपूर. 3 कोऑपरेटर नियतकालिक, त्याचं उत्तर इथे लिहायचं आहे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था. क्रमांक 4 रिकाम्या चौकटीत उत्तर लिहायचं आहे नवीन आर्थिक धोरण, आणि तिथे उत्तर येईल 1991. 5 जिल्हा सहकार मंडळे, त्याचं इथे उत्तर येणार आहे जिल्हा पातळी. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच फ आहे, एका वाक्यात उत्तरे द्या. 1 सहकारी प्रशिक्षण म्हणजे काय? 2 सहकारी शिक्षण म्हणजे काय? 3 डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्थेच्या स्थापनेचा प्रमुख हेतू कोणता? 4 पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश कोणता होता? आपण एका वाक्यात उत्तरे लिहूया. क्रमांक 1 सहकार प्रशिक्षण म्हणजे काय? उत्तर एखादे कार्य करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेऊन ते कार्य पार पाडण्यासाठी लागणारे कौशल्य प्राप्त करणारी परिस्थिती किंवा शिक्षण प्रक्रिया ज्याद्वारे उपलब्ध करून दिले जाते त्यालाच प्रशिक्षण असे म्हणतात. क्रमांक 2 सहकार शिक्षण म्हणजे काय? उत्तर सहकारी तत्त्वे, उद्दिष्टे, पद्धती व व्यवहार यांचे सहकारी संस्थांच्या सभासदांना, संचालकांना, कार्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना ज्ञान देऊन त्यांच्यात सहकारावरील निष्ठा, सहकार्याने कार्य करण्याची प्रवृत्ती व चळवळीच्या विकासाची जिद्द या गुणांचा विकास करण्याची प्रक्रिया म्हणजे सहकार शिक्षण होय. नंबर 3 डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्थेच्या स्थापनेचा प्रमुख हेतू कोणता? उत्तर डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्थेच्या स्थापनेचा प्रमुख हेतू सहकारी संस्थात काम करणाऱ्या उच्च ते कनिष्ठ स्तरावरील अधिकारी व सेवक वर्गाला प्रशिक्षण देणे, सहकारातील नवीन बदलांची माहिती सांगणे, त्यांचे कार्यकौशल्य वाढवणे हा आहे. क्रमांक 4 पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश कोणता? उत्तर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश सहकारी संस्थातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे हा आहे. ग प्रश्न आहे पहिल्यातलाच, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. इथे पण सूचना दिली आहे, वाक्य पुन्हा लिहा. विधान दिलेले आहे, एक शब्द अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केला आहे, तो चुकीचा आहे, तिथे बरोबर शब्द आपण लिहायचा. 1 सहकार शिक्षण प्रशिक्षणाची रचना द्विस्तरीय आहे. द्विस्तरीय चूक आहे, तिथे उत्तर शब्द लिहायचा त्रिस्तरीय. 2 जिल्हा सहकार मंडळाचे कार्य राष्ट्रीय पातळीवर चालते. राष्ट्रीय शब्द चूक आहे, तिथे शब्द लिहायचं जिल्हा. 3 पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकार प्रबंधन संस्था नागपूर या शहरात आहे.
नागपूर शब्द चुकीचा आहे, तिथे पुणे हा शब्द लिहायचा. 4. महाराष्ट्र राज्य सहकार संस्थांमार्फत राष्ट्रीय स्तरावर शिक्षण प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या जातात. राष्ट्रीयच्या जागी राज्य असा शब्द लिहायचा, राज्य पातळीवर. 5. डॉक्टर धनंजयराव गाडगीळ ही प्रबंधन संस्था पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. आणि पुणे शब्द चुकलेला आहे, तिथे नागपूर असं लिहायचं. प्रश्न क्रमांक 2. खालील संज्ञा स्पष्ट करा. 1. सहकार शिक्षण. 2. सहकार प्रशिक्षण. 3. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ. आपण संज्ञा स्पष्ट करूया. क्रमांक 1. सहकार शिक्षण. उत्तर. डॉक्टर कृष्णा स्वामी यांनी असे प्रतिपादन केले आहे. सहकार शिक्षण म्हणजे सहकाराशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना सहकाराची तत्त्वे, पद्धती व उद्देश यांचे ज्ञान देणे होय. तसेच सहकारातील निष्ठा व स्वखुशीने एकत्रित काम करण्याची योग्यता किंवा कुवत इत्यादी गुणांचा विकास करणे होय. दुसरी संज्ञा आहे सहकार प्रशिक्षण. उत्तर. सहकारी संस्थेच्या सेवकाला धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व कार्यालयीन कामे, हिशेबलेखन इत्यादी स्वरूपाची कामे करावी लागत असल्याने त्याला काम अधिक चांगल्या प्रकारे येण्यासाठी सहकारातील संबंधित विषयांचे सखोल व प्रात्यक्षिक अशा स्वरूपाचे जे शिक्षण दिले जाते त्याला सहकार प्रशिक्षण असे म्हणता येईल. सहकारी क्षेत्रातील कर्मचारी, पदाधिकारी त्यांच्या कार्यक्षमतेत व गुणवत्तेत उच्चतम वाढ व्हावी, जबाबदारीची भावना निर्माण व्हावी, याकरिता कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वाढीस लावणे, तसेच नैतिक मूल्यांची जाणीव ठेवून त्यासाठी आवश्यक ते कौशल्य निर्माण करण्याच्या प्रयत्नाला सहकार प्रशिक्षण असे म्हणतात. संज्ञा किंवा संकल्पना आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ. उत्तर. सन 1917 मध्ये S.L. तालमाकी यांनी प्रांतिक सहकारी परिषदेत सहकार शिक्षण व प्रशिक्षणाविषयी एक निबंध सादर केला. त्या आधारे 1918 मध्ये मुंबई सेंट्रल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट या नावाची संस्था स्थापन करण्यात आली. ही संस्था आता महाराष्ट्र राज्य सहकारी संघ या नावाने ओळखली जाते. प्रश्न 3. उपयोजनावर किंवा स्वमतावर आधारित प्रश्न. 1. सहकारी संस्थेतील सभासदांना सहकार शिक्षणाची गरज आहे. 2. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाने संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कामात उच्च कौशल्य व कार्यक्षमता प्राप्त होते. आपण स्वमतावर आधारित प्रश्नाचं उत्तर लिहूया. सहकारी संस्थेतील सभासदांना सहकार शिक्षणाची गरज आहे. उत्तर. या विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1. रॉसडेल पायोनियर्स यांनी विशद केलेले सहकार विषयक शिक्षण हे तत्त्व 1937 सालच्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत दुय्यम तत्त्व म्हणून आणि 1966 सालच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महत्त्वाचे तत्त्व म्हणून मान्यता पावले. 2. सर्वच देशातील तज्ज्ञांनी सहकारी चळवळ सुदृढ करण्यासाठी सहकारविषयक शिक्षणाचा प्रसार करण्याची आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याची गरज विशद केली आहे. 3. भारतासारख्या विकसनशील देशातील बहुसंख्य सहकारी संस्था ग्रामीण भागात कार्य करतात. त्यांचे बहुसंख्य सभासद निरक्षर असतात. सहकारविषयक शिक्षणाद्वारे त्यांचे प्रबोधन करता येते. त्यांच्यात विकासविषयक जागृती निर्माण करता येते आणि त्याद्वारे सहकारी संस्थांच्या कामकाजात त्यांचा सक्रिय सहभाग मिळवता येतो. 4. या शिक्षणाद्वारे ग्रामीण नेतृत्वाची जडणघडण करता येते आणि त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण करता येते. त्यामुळे त्यांना आपली कर्तव्ये अधिक कार्यक्षमरित्या पार पाडता येतात. 5. सहकारी संस्थांच्या आणि सहकारी चळवळीच्या विकासासाठी सहकारविषयक शिक्षण आवश्यक असल्याने स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत असे उपक्रम आयोजित करण्यात येतात. दुसरा प्रश्न. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाने संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कामात उच्च कौशल्य व कार्यक्षमता प्राप्त होते. उपयोजनावर आधारित प्रश्नाचं उत्तर पाहूया आपण. या विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1. उच्च शिक्षित व्यक्तींना पारंपरिक अभ्यासक्रमातून सहकार या विषयाचे सखोल शिक्षण दिले जात नाही. 2. प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे सहकाराची तत्त्वे, तत्त्वज्ञान, सहकारविषयक कायदे, उपविधी, कार्यालयीन कामकाज पद्धती आणि सहकारी संस्थांच्या प्रशासनाशी निगडीत विविध बाबींशी परिचय करून देता येतो. 3. प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी आपली जबाबदारी अधिक कार्यक्षमपणे पार पाडू शकतात. 4.
या माध्यमातून त्यांच्या मनात सहकारी चळवळीविषयी आस्था निर्माण करता येते. असे अधिकारी व कर्मचारी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने आणि अधिक निष्ठापूर्वक आपली जबाबदारी पार पाडतात. 5. या बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे सहकारी संस्थांच्या प्रशासनाची कार्यक्षमता वाढते. त्याची प्रचिती डेन्मार्क, स्वीडन, जर्मनी इत्यादी देशात आली आहे. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा. 1. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ. 2. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था. 3. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज. टिपा लिहा. क्रमांक 1. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ. उत्तर. मुंबई सेंट्रल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट या संस्थेची 13 जुलै 1918 रोजी स्थापना करण्यात आली. 1957 मध्ये तिचे नामकरण मुंबई राज्य सहकारी संघ असे करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर जुलै 1961 मध्ये तिचे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ असे नामकरण करण्यात आले. संघाची उद्दिष्टे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकार खात्यातील आणि सहकारी संस्थांतील सेवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे आणि त्याची कार्यवाही करणे. 2. सहकारी संस्थांच्या सभासदांचे शिक्षणविषयक कार्यक्रम तयार करणे आणि त्यांची कार्यवाही करणे. 3. सहकाराच्या तत्त्वांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करणे. 4. सहकारविषयक मासिके, त्रैमासिके, पुस्तके आणि भित्तिपत्रके प्रसिद्ध करणे. 5. नवीन सहकारी संस्था स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करणे आणि प्रोत्साहन देणे. 6. सहकारी चळवळीचा अभ्यास, संशोधन आणि मार्गदर्शन करणे. 7. सहकारी चळवळ, सहकारी संस्था आणि शासन यामधील दुवा म्हणून कार्य करणे. यंत्रणा. महाराष्ट्रातील सहकारविषयक शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, प्रचार आणि प्रसिद्धीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाकडे सोपवण्यात आली आहे. या राज्यस्तरीय यंत्रणेच्या नियंत्रणाखाली 7 विभागीय सहकार मंडळे, 13 सहकार प्रशिक्षण केंद्रे आणि 33 जिल्हा सहकार बोर्ड किंवा मंडळे सहकारविषयक शिक्षण व प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडतात. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ संचालित 2 सहकारी महाविद्यालये आहेत. त्यातील डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्था नागपूर येथे आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्था पुण्यात आहे. क्रमांक 2. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था. टिपा लिहायची आहे. उत्तर. 1. राष्ट्रीय सहकारी संघ हा भारतातील सहकारविषयक शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या यंत्रणेच्या शिखरस्थानी आहे. 2. संघाच्या निर्देशनासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था पुणे येथे कार्यरत आहे. 3. 1947 साली पुण्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह ट्रेनिंग कॉलेजची स्थापना करण्यात आली होती. 1962 साली त्याचे नामकरण नॅशनल कोऑपरेटिव्ह कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट NCCRI असे करण्यात आले आहे. 4. 1967 साली मुंबई येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट फॉर कन्झ्युमर्स बिझनेस आणि NCCRI यांचे विलिनीकरण करण्यात येऊन वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थेची स्थापना करण्यात आली. 5. या संस्थेत सहकारविषयक शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनविषयक विविध उपक्रम राबविले जातात. क्रमांक 3. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज. उत्तर. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता पुढीलप्रमाणे विशद करता येईल. 1. सहकारी चळवळीचे नेतृत्व. सहकारी संस्थेचे नेतृत्व किती सक्षम आणि कुशल आहे यावर संस्थेचे भवितव्य अवलंबून असते. सहकारी संस्थेवर, तत्त्वावर, मूल्यांवर निष्ठा असणारे, कुशल संघटक असणारे आणि सभासदांच्या संस्थेच्या विकासाची तळमळ असणारे नेतेच सहकारी संस्थेला विकासाकडे नेऊ शकतात. म्हणून नेतृत्व घडवण्यासाठी सहकार शिक्षण व प्रशिक्षण आवश्यक आहे. 2. सहकारी संस्थेचा विकास. सहकार शिक्षण व प्रशिक्षणामुळे संस्थेच्या समस्या, भावी काळातील आव्हाने, नवनवीन तंत्रज्ञान व कार्यपद्धती यांची माहिती सहकारी संस्थेच्या प्रत्येक घटकाला मिळू शकते व त्या माध्यमातून सहकारी संस्थेचा विकास घडून येतो. 3. कार्यक्षम व्यवस्थापन. सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना व संचालकांना
संस्थेचे कामकाज अधिक चांगल्या रीतीने व कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी लागणारे ज्ञान व कौशल्य सहकार शिक्षण व प्रशिक्षणातूनच मिळू शकते. 4. शिक्षित सभासद वर्गाची निर्मिती. सहकारी संस्थांचा विकास प्रामुख्याने ग्रामीण भागात झालेला दिसून येतो. त्यामुळे सहकाराची तत्त्वे, मूल्ये, कार्यपद्धती यांचे ज्ञान तेथील लोकांना असेलच असे नाही. शिवाय सहकाराच्या माध्यमातून मिळणारे फायदे देखील त्यांना माहीत नसतात. सभासदांना त्यांचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांची जाणीव करून देणे आवश्यक असते. शेवटचा 5वा प्रश्न. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करा. 2. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेची माहिती विशद करा. 3. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची उद्दिष्टे विशद करा. आपण या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहूया. क्रमांक 1. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करा. उत्तर. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता पुढीलप्रमाणे विशद करता येईल. 1. सहकारी चळवळीचे नेतृत्व. सहकारी संस्थेचे नेतृत्व किती सक्षम आणि कुशल आहे यावर संस्थेचे भवितव्य अवलंबून असते. सहकारी संस्थेवर तत्त्वांवर, मूल्यांवर निष्ठा असणारे, कुशल संघटक असणारे आणि सभासदांच्या संस्थेच्या विकासाची तळमळ असणारे नेतेच सहकारी संस्थेला विकासाकडे नेऊ शकतात. म्हणून नेतृत्व घडवण्यासाठी सहकार शिक्षण व प्रशिक्षण आवश्यक असते. 2. सहकारी संस्थेचा विकास. सहकार शिक्षण व प्रशिक्षणामुळे संस्थेच्या समस्या, भावी काळातील आव्हाने, नवनवीन तंत्रज्ञान व कार्यपद्धती यांची माहिती सहकारी संस्थेच्या प्रत्येक घटकाला मिळू शकते व त्या माध्यमातून सहकारी संस्थेचा विकास घडून येतो. 3. कार्यक्षम व्यवस्थापन. सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना व संचालकांना संस्थेचे कामकाज अधिक चांगल्या रीतीने व कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी लागणारे ज्ञान व कौशल्य सहकार शिक्षण व प्रशिक्षणातूनच मिळू शकते. क्रमांक 4. शिक्षित सभासद वर्गाची निर्मिती. सहकारी संस्थांचा विकास प्रामुख्याने ग्रामीण भागात झालेला दिसून येतो. त्यामुळे सहकाराची तत्त्वे, मूल्ये, कार्यपद्धती यांचे ज्ञान त्यांना असेलच असे नाही. शिवाय सहकाराच्या माध्यमातून मिळणारे फायदे देखील त्यांना माहीत नसतात. सभासदांना त्यांचे अधिकार, जबाबदाऱ्या व कर्तव्ये यांची जाणीव करून देणे आवश्यक असते. आता पहा, दुसरा जो प्रश्न आहे किंवा टिपा आहे, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थेची माहिती विशद करा. त्याचं जे उत्तर आहे, आत्ताच आपण प्रश्न क्रमांक 4 वाचलेला आहे. टिपा लिहा. टिपा लिहामध्ये जो दुसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर आणि या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सारखं आहे, म्हणून ते पुन्हा घेतलं नाही मी. तिसरा प्रश्न. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची उद्दिष्टे विशद करा. 1. सहकारविषयक प्रबोधन. सहकारविषयक शिक्षण व प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश त्यातील सर्व घटकांचे सहकारविषयक प्रबोधन करणे हा असतो. त्यासाठी शिक्षण व प्रशिक्षणाच्या उपक्रमात सहकाराची तत्त्वे, मूल्ये आणि कार्यपद्धती यांची माहिती संबंधितांना दिली जाते. क्रमांक 2. सहकारी चळवळीचा विस्तार. गावोगावी सहकारविषयक शिक्षण व प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केल्याने सहकाराचे फायदे लोकांना कळतात. सहकारी चळवळ आपल्या हिताची आहे याची जाणीव झाल्याने ते सहकारी संस्थांकडे आकृष्ट होतात. अशा प्रकारे सहकारी चळवळीचा प्रसार करणे हे या सहकारविषयक शिक्षण व प्रशिक्षणाचे उद्दिष्ट असते. क्रमांक 3. जबाबदार व जागरूक सभासद तयार करणे. सहकारविषयक शिक्षण प्रशिक्षणाद्वारे सहकाराची तत्त्वे व मूल्ये सर्व संबंधितात रुजवली जातात. सभासदांना कार्यपद्धतीची माहिती होत असते. अशा प्रकारे जबाबदार व जागरूक सभासद निर्माण करणे या उद्दिष्टाची पूर्तता होते. 4. सक्षम नेतृत्व. सहकारी चळवळीद्वारा ग्रामीण भागात, गाव आणि जिल्हा पातळीवर सक्षम नेतृत्वाची निर्मिती हे शिक्षण व प्रशिक्षणाचे उद्दिष्ट असते. सभासदांप्रमाणेच त्यांचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींना सहकाराची तत्त्वे, मूल्ये व कार्यपद्धतीची माहिती नसते. ही उणीव प्रशिक्षणाद्वारा दूर करता येते. त्यातून सक्षम नेतृत्वाची निर्मिती होते. क्रमांक 5. प्रशिक्षित कर्मचारी. सहकाराची कार्यपद्धती, हिशेब पद्धती, सहकारविषयक कायद्यातील तरतुदी इत्यादींचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्याचा सहकार प्रशिक्षणाचा उद्देश असतो. अधिकाऱ्यांना व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारे सहकारी संस्थांचे अधिकारी
व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि त्याद्वारा सहकारी संस्थांची कार्यक्षमता वाढवणे हा सहकारविषयक शिक्षण व प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा उद्देश असतो. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.